नमस्कार मित्रांनो, तर आज आपला प्रवास आहे पुणे टू लोणावळा आणि त्यातलं पण मेन अट्रॅक्शन आहे कोरीगड ट्रेक। चला तर मग सकाळी सकाळीच आम्ही पुण्यातून निघालो। थंडगार हवा आणि मस्त रस्ते, हिरवेगार वातावरण। आता एवढा प्रवास करायचा म्हणल्यानंतर नाश्ता तर करावाच लागेल। चहा आणि गरमागरम वडापाव घेतल्यानंतर नव्या उत्साहाने आम्ही पुढच्या प्रवासाला लागलो। रस्त्यात दिसणारी उंच उंच झाडे मन मोहून टाकत होती आणि मध्येच थांबण्याचा मोह आम्हाला आवरता आला नाही। हिरवीगार झाडे आणि थंडगार हवा यामुळे मन एकदम प्रसन्न झालं होतं। रस्त्यात धरण दिसलं, धरणाजवळचा व्ह्यू खूप सुंदर होता, त्यामुळे 5 मिनिटं थांबून आम्ही तिथे थोडा टाइम स्पेंड करायचं ठरवलं। चला मग आता जाऊया भुशी डॅमवर। अरे बाप, आणि भुशी डॅमला जे काय लोकांची गर्दी होती, पाणी कमी आणि माणसं जास्त। येता येता मस्तपैकी आम्हाला आळूचे पानं भेटले। भुशी डॅमवर खूप गर्दी असल्यामुळे तिथे टाइम न घालवता आम्ही निघालो लायन पॉइंटकडे। पुढे निघण्याआधी गरमागरम डोसा खाऊन घेतला आणि मग निघालो। हा आहे टायगर पॉइंट। आज आम्हाला कोरीगड ट्रेक करायचा असल्यामुळे आम्ही इथून पण पटकन निघालो, पण रस्त्यात जाताना आम्हाला हे सुंदर असं तळं दिसलं। प्रत्येक ट्रिप मध्ये आम्हाला मध्ये अशी काही ठिकाणं भेटतात जी की खूप सुंदर अशी आठवणी देऊन जातात, त्यामुळे आम्ही थांबलो। इथे आम्हाला तळ्यामध्ये खेकडे पण दिसले। वातावरण थंडगार असल्यामुळे आणखी एक चहा घेत आम्हाला आता ट्रेककडे वळायचं होतं। संध्याकाळच्या जेवणात तडजोड। हॅलो गाईस, आपण आलो आहोत गडावरती। अजून एवढं चढायचं बाकी आहे। हा पवन ये। सुरुवातीला वाटलं की खूप सहज आहे, पण चढाई सुरू झाल्यानंतर दमछाक होऊ लागली। सुरुवातीला थोडं ट्रेक केल्यानंतर मग पायऱ्या सुरू होतात। एकदा पायऱ्या सुरू झाल्या की मग चालणं एवढं अवघड नाही, पण तरी सुद्धा 1 तासाचा हा ट्रेक आहे। लोणावळ्याजवळ असलेला हा किल्ला ट्रेकर्स आणि निसर्गप्रेमींसाठी एक परफेक्ट डेस्टिनेशन आहे। या किल्ल्याचा इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याशी जोडलेला आहे। आजही इथली मजबूत तटबंदी, प्राचीन दरवाजे, मंदिर आणि तलाव त्या इतिहासाची साक्ष देतात। पाय थकले आहेत, पण ट्रेकचा अनुभव खूप मस्त आहे। खूप सारे लोक इथे येतात। संडे असल्यामुळे गर्दी आहे आणि अजून आपल्याला एवढं चढणं बाकी आहे। तुम्ही लोणावळ्यात येत असाल तर तुमच्या ट्रिपमध्ये हा ट्रेक नक्की समाविष्ट करा, आणि मी हे असं का म्हणत आहे तुम्हाला थोड्या वेळात समजेल। तर आता आपण दरवाजापर्यंत आलो आहोत। हा आहे गणेश दरवाजा। 1 तासाचा हा ट्रेक केल्यानंतर पाय खूप दुखले, पण वर्थ इट होतं। वर गेल्यानंतर जो काही नजारा पाहायला भेटला तो खूप वर्थ होता। परतीच्या प्रवासाला लागल्यावर सोबत होत्या सुंदर अशा आठवणी। येताना मदनलाल चिक्कीमध्ये आम्ही चिक्की घेतली। लोणावळ्यामध्ये जिकडे जिकडे तुम्हाला मदनलाल चिक्कीच दिसेल। येता येता आम्हाला कार्ला केव्स पण पाहायच्या होत्या, पण तिथे दरड कोसळल्यामुळे त्यांनी बंद केलं होतं, त्यामुळे आम्ही आता परतीच्या प्रवासाला परत आपापल्या घरी निघालो आहोत। हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा। लाईक करा, शेअर करा। नेक्स्ट व्हिडिओ घेऊन मी नक्की लवकर येईन। तोपर्यंत माझे नवनवीन व्हिडिओज पाहत राहा। डेली व्लॉगसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।